नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जो संभाव्य प्रश्नाची सिरीज हा राबवत आहे, आज आपण बुद्धिमत्तेचं सेशन इथे बघूया. तर हे जे प्रश्न आहे तुम्हाला डायरेक्टली याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आगामी भरतीत दिसतील किंवा या प्रकारचे क्वेश्चन किंवा हेच अशा पद्धतीने राहतील. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सेशन सुरू होण्याच्या आधी एकदा जोरदार लाईक होऊ द्या. ओके, देन नेक्स्ट आपण त्याच्यानंतरचं जाऊया पुढचं. बघा क्वेश्चन पहिला, यामध्ये तुम्हाला काय विचारलाय लक्षात घ्या. आता देन बघा, या अक्षर मालिकेत एक्स हे अक्षर किती वेळा आले आहेत की ज्याच्या अगोदर वाय आहे. एक्स कुठं कुठं आहे ते पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. इथं आहे, इथं आहे. देन त्याच्यानंतर पुन्हा एक्स कुठं आहे, इथं, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे. तर देन त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला पुढं आणि इथं सुद्धा तुमचा एक एक्स आहे, तर आपण त्याच्या अगोदर वाय पाहिजे. इथं वाय आहे का, नाही, आ गेला. इथं आहे, हा जमेल. देन त्याच्यानंतरचा पुन्हा पुन्हा कुठं आहे, देन त्याच्यानंतर इथं एक्सच्या अगोदर वाय आहे, बरोबर आहे. देन इथं एक्सच्या अगोदर वाय हा सुद्धा बरोबर आहे. देन त्याच्यानंतर इथं एक्सच्या अगोदर वाय नाही, हाय गेला, हाय गेला. म्हणजेच किती, 1 2 3, किती, 3 3 म्हणून कोणता येणार तुमचं ऑप्शन 3 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग. ओके, देन सोपा होता क्वेश्चन. त्याच पण हा पवन शीर्षासन करीत होता. शीर्षासन अवस्थेत काय होते बघा. शीर्षासन अवस्थेत काय होणार बघा, जी बाजू राहते शीर्षासन अवस्थेत त्याचे तोंड कुठं आहे सांगा बरं. तोंड उत्तर दिशेस आहे. कोणत्या उत्तर दिशेस. तोंड जर उत्तर दिशेस असेल तर काय होणार मग, आता लक्षात घ्या. देन त्याच्यानंतरच तोंड जर उत्तर दिशेत असेल तर काय होतंय बघा. देन मग साधी अवस्था म्हणजे नॉर्मल अवस्था, साध्या अवस्थेत काय होणार, साध्या अवस्थेत त्याची अगदी विरुद्ध दिशा घ्यायची. साध्या अवस्थेत अगदी विरुद्ध म्हणजे तुमचं उत्तरचं विरुद्ध कोणती येणार, दक्षिण दिशा. मग साध्या अवस्थेत तो दक्षिण दिशेत असणार या पद्धतीने. तर त्याचा उजवा हात कोणत्या दे मला सांगा, दक्षिणेकडे जर त्याचा चेहरा असेल इकडे, तर त्याचा उजवा हात तो खाली पाहत आणि उजवा हात कोणती, पश्चिम दिशा. म्हणून तुमचा कोणत्या दिशेला येणार, पश्चिम. कोणत्या येणार मग, उजवा हात कुठे राहणार सांगा बरं, पश्चिम. कुठं राहणार, पश्चिम. ओके, देन या पद्धतीने राहणार. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन आता बघा, विसंगत संख्या कोणती. विसंगत संख्या कोणती म्हटलं तर आता पाहता क्षणी डायरेक्टली समजायला पाहिजे. 8 2 चा घन हे किती, 7 चा घन, आणि देन तुमचं 13 31 11 चा घन. परंतु 10 जर कोणाचाच घन नाहीये, 1010 चा घन होता, म्हणून हा तुमचा विसंगत राहणार आहे. असा सोपा क्वेश्चन होता, परंतु लक्षात येणे आवश्यक आहे. देन विसंगत ओळखा म्हणताय पुन्हा, पुणे, हैदराबाद, गुवाहाटी, इटानगर. मग आता देन त्याच्यानंतर जर आपण इथं विचार केला तर बाकीचे हे हैदराबाद, गुवाहाटी आणि इटानगर हे सर्व तुमचे काय आहे, राजधानीचे शहर आहे. राजधानी कोण राजधानीचं शहर नाहीये, पुणे हा राजधानीचं शहर नाही, म्हणून विसंगत काय येणार तुमचा, पुणे असं तिथे मेंटेन राहणार. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे होणार आहे. दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा पुढं. अर्पित विनोदला म्हणाला की तू माझ्या सुनेचा. कोण अर्पित, कोणाला म्हणतोय, विनोदला. विनोदला काय म्हणते की तू माझ्या सुनेचा, म्हणजे अर्पित. ओके, बघा अर्पित सून म्हणताय तर मुलगा असायला पाहिजे. अर्पितला मुलगा, मुलाची बायको म्हणजेच कोण, सून. सून, तू माझ्या सुनेच्या मुलीचा. सून म्हटलं तर यांची मुलगी आणि तिचा भाऊ. भाऊ म्हणजेच कोण आहे, विनोद आहे. कोण आहे, विनोद.
मग आता तुमचं नातं ओळखायचं आहे कोणाकोणामधलं, विनोद आणि अर्पित मधलं. मला सांगा, वडिलांचा वडील म्हटलं तर काय होणार, विनोद. अर्पित हा विनोदचा कोण, तर वडिलांचे वडील म्हटलं तर कोण होणार, आजोबा. असं म्हणजे तुमचं आता कोण कोणाचे म्हणताय बघा. अर्पित हा विनोदचा कोण, अर्पित हा विनोदचा कोण, आजोबा. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना, नाहीतर तिथं नातू सुद्धा आहे बरं. ठीक आहे, या पद्धतीने ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथं राहणार. देन हा जो क्वेश्चन बघा आता, देन कौन्सिल, कौन्सल, ओके, ला कसं लिहिलं जाते, बी आय टी आय आर ए के. तर मित्रो जरा लक्षात घ्या आता, ठीक आहे. सी पासून बी कसा आला, -1चं रिलेशन मेंटेन होत आहे. आणि देन त्याच्यानंतरचा ओ पासून तुमचा आय, ओ चा नंबरिंग 15 आणि इथं आय चा नंबरिंग 9, म्हणजे -6 होत आहे, -6. विचार करूया असा रिदम लागते का. देन त्याच्यानंतर यू, यू टी, ठीक आहे, एस टी यू व्ही, म्हणजेच काय होणार, इथं 20 जर म्हटलं तर हा किती होता, 21, म्हणजे 21 तुमचं एक कमी, इथं -1. देन त्याच्यानंतर इथं बघा यार, इथं जर आपण जर विचार जर केला, एन चा नंबरिंग किती, 14, 14 वजा जर आपण जर इथे 9, 14 वजा जर 5 जर केलं तर देन त्याच्यानंतर एस, आर एस, अशा पद्धतीने म्हणतो आपण. इथं जर तुमचा 18 नंबर आहे तर इथं किती, 19, म्हणजे -1चा रिलेशन लागत आहे. मग आता देन त्याच्यानंतर आता रिदम तुम्हाला समजला का काय होत आहे, तर बघा, -1, -6, -1, -5, -1, -4, अशा पद्धतीने रिदम लागत आहे. समजलं का. मग आता तिकडचा सेकंड नंबरचा कमी कमी, त्यांच्यातला फरक कमी कमी होत आहे, आणि इथं -1, -1. देन आपल्याला काय कोणाचा विचारताय, गायडन्स, GUIDANCE. मग आता मला सांगा, जी वरून तुमचा एक मायनस होणार, -1 जर म्हटलं तर जी. मग आता देन त्याच्यानंतरचं काय होतं सांगा, EFG, म्हणजे तुमचा एफ येणार, एफ येणार आहे तुमचे 2 ऑप्शन पहिलेच तुमचे उडाले, हे पहिला आणि दुसरा तर येणार नाही, एफ येणार. आता देन आता विषय असा करायचा, देन देन त्याच्यानंतरचा बघा, एफ आणि दुसरा तुमचं काय आहे ते आपल्याला फाइंड आउट जर केला तर देन डायरेक्टली तुमच्या उत्तराकडे तुम्हाला जाता येणार आहे. क्लिअर, मग ओके. देन मग आता सेकंड नंबरचा जर आता विचार जर केला, हा, मग आता देन त्याच्यानंतरचा बघा, इथं यू, यू पासून तुमचा कितवा, इथनं 6 वजा करावं लागेल, किती, -6, -6. यू चे नंबरिंग किती आहे, मग तुमचं 21, 21 वजा तुमचं 6 तिथे होणार. मग 21 वजा 6 म्हणजे किती होत आहे, किती, 21 वजा 6 म्हणजे तुमचं होत आहे तिथे 15, काय होणार तुमचं 15. मग 15 म्हटलं तर 15 वर कोण येत आहे, ओ, ओ म्हटलं तर इथं तुमचा असा उत्तर भेटून गेला. इथंच ओ आहे, इथं ओ नाही, इथं पी आहे, म्हणून तुमचं उत्तर तिथे आता तिथे करेक्ट येणार नाहीच आहे. मग इथं जर म्हटलं तिसऱ्या याच्यात आयचे नंबरिंग 9, 9 -1 म्हणजे 8, 8 वर तुमचा यश तिथं हायच आहे. मग आपल्याला एवढं दूर करण्याची काही गरज नाहीये, डायरेक्टली उत्तर कोणतं येत आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार, म्हणून ठोकून द्यायचा. आपल्याला एकदा रिदम जर माहित झाली ना, डायरेक्टली जायचा, तिकडे जास्त वेळ घालवायचा नाही तिथे. ओके, नेक्स्ट. आता बघा, काही चष्मे लेन्स आहेत, काही चष्मे लेन्स आहेत, काही लेन्स फ्रेम आहेत, फ्रेम आहेत. देन सर्व फ्रेम धातू आहेत, सर्व फ्रेम धातू आहेत, धातू. ओके, अशा पद्धतीने म्हणताय. मग काही लेन्स धातू आहे, काही लेन्स धातू आहे, काही लेन्स धातू आहे, 100% आहे, पहिला तुमचा करेक्ट आहे. देन त्याच्यानंतर काही चष्मे धातू, चष्मे आणि धातूचं काही रिलेशन सांगितलं नाही, हे शक्यता असू शकते पण डायरेक्टली रिलेशन नाही, म्हणून फक्त एक बरोबर असं तुमचं उत्तर येणार आहे. असं सोपाच क्वेश्चन होता तो, आणि सिलॉगचे क्वेश्चन विचारले जातात, ते लक्षात ठेवा.
बघा, याच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला मागच्या याच्यामध्ये आपण विचारलेला होता किंवा त्याच टाईपचा क्वेश्चन होता. मग पतीची जन्मतारीख 18 ऑगस्ट 1994 आहे, तर पत्नीची जन्मतारीख 28 फेब्रुवारी 1992 आहे. तर दोघांच्या वयातील अंतर अंतर जर काढायचं असेल तर आता मग 1994 आणि किती ऑगस्ट, ऑगस्ट महिना म्हटलं तर कितवा, मग आता देन 8वा महिना, कितवा 8वा ऑगस्ट. देन त्याच्यानंतरचा सांगा इकडे पुढं काय, मग आता देन 18 तारीख. नंतर 992 असा आहे. आणि फेब म्हटलं तर तुमचा 2 फेब, फेब म्हटलं तर दुसरा महिना. देन त्याच्यानंतर किती 28 तारीख. मग यांच्यातला वजाबाकी जर आपण जर केलो 18, मग आता मला सांगा 18 वजा 28 होत नाही, तर मित्र मला सांगा इथे तुमचा याच्या अगोदरचा महिना कोणता, जुलै. जुलैचे महिने दिवस किती 31 दिवस. मग 31 दिवस जर वजा जर केला तर लक्षात घ्या 31 वजा 28 म्हणजे 3, 3 अधिक 18 म्हणजे तुमचं काय होणार 21. म्हणजे या दोघांची टोटल करा आणि वजा 28 करा, 21 येणार. इथला एक कमी झाला म्हणजे 7 झाले. किती झाले 7. 7 वजा 2 म्हणजे किती होत तुमचं 5. इथं डायरेक्टली भाग जाणार ना. आणि देन त्याच्यानंतर इथं 4 वजा 2 म्हणजे 2 आणि इथं 9,000 म्हणजे 2 वर्ष 5 महिने 21 दिवस असं तुमचा ऑप्शन डी इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवा. सोपा होता, फक्त इथं तुम्हाला काय कशा पद्धतीने होते ते जरा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा आता पुढचं. 6 लोकांच्या संघामध्ये 4 क्रिकेटर आहेत, 4 फुटबॉलपटू आहेत आणि 1 नायक आणि 3 संगीतकार आहेत, ए आणि बी. आता बघा यांच्या असं टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. आता कोण कोण आहे, तर आपण आता किती व्यक्ती आहे ए बी सी डी ई, ही किती 6 लोक आहे तुमचं. तर 6 लोक जर म्हटलं तर 6 लोक कोण कोण, तर त्या पद्धतीने आपण विचार करूया. एक ए बी सी डी ई, नंतर हा 6 लोकांच्या संगीतकार मध्ये हा ए बी सी डी ई. बर, ओके. नेक्स्ट देन त्याच्यानंतरचा पुढं जर आपण जर इथे म्हटलं तर कोणकोणते खेळ खेळत आहे त्यांनी, एकतर क्रिकेटर, फुटबॉल आणि नायक आणि संगीतकार अशा पद्धतीने आहे. एकतर क्रिकेट, दुसरा फुटबॉल आणि नायक आणि काय संगीतकार, अशा पद्धतीने 4 खेळ खेळत आहे संगीतकार. ओके दे हा. आणि पुन्हा इथं एफ 6 व्यक्ती म्हटलं तर तिथं एफ तुमचा आहे. तर बघा आता 4 क्रिकेट, 4 फुटबॉल आणि पटू आहेत, 1 नायक आणि 3 संगीतकार आहे. ए व बी संगीतकार आहे. ए व बी संगीतकार कोण, ए आणि बी. यांच्या समोर इथं आपण राईट क्लिक करूया ए व बी. ओके देन सी आणि डी संगीतकार नाही, सी आणि डी संगीतकार नाही, तर नाही तर नाही. मग आपण इथं क्रॉस करूया. डी आणि ई क्रिकेटर आहे, डी आणि ई क्रिकेटर आहे, डी आणि क्रिकेट, डी आणि ई क्रिकेटर. ओके देन बी सी डी ई हे सर्व फुटबॉलपटू आहे. बी सी डी ई हे सर्व फुटबॉलपटू आहे. देन त्याच्यानंतर व त्यापैकी 2 जण संगीतकार आहे. आता 2 जण संगीतकार आहे म्हटलं तर इथला एक संगीतकार तर आला बी, इथं हे नाही, म्हणजेच ई सुद्धा संगीतकार आहेच. कारण ई मध्ये तुमचा त्या पद्धतीने जर विचार जर केला तर ई तुमचा इथे राहणार संगीतकार आहे. देन त्याच्यानंतर ठीक आहे, जर एफ हा नायक असेल, एफ कोण, एफ हा नायक, हा अशा पद्धतीने एकच व्यक्ती आहे नायक, तर खालीलपैकी कोणता खेळाडू क्रिकेटर व संगीतकार आहे. कोणता क्रिकेटर व संगीतकार म्हणताय, क्रिकेटर व संगीतकार म्हटलं तर बघा आता क्रिकेटर आणि संगीतकार कोण आहे तुमचा ई. क्रिकेट खेळ बघा, जर क्रिकेट खेळणारे डी आणि ई म्हटलं, डी तुमचं संगीत होऊ शकत नाही, म्हणजे तुमचा सी वगैरे ते येण्याचे चान्सेसच नाही, कारण तो एफ सुद्धा नाही.
डी आणि ई मध्ये विषय होता, मग ई दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन सी ई इज अ करेक्ट. असं टॅब्युलर फॉर्म मध्ये हा विचार करायचा होता, म्हणजे उत्तर लवकरच सापडेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढचं, हा दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे. रमण दक्षिणेकडे चालणे सुरू केले. रमणने दक्षिणेकडे. ठीक आहे. तर आपण असं जर आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये या पद्धतीने जर दक्षिणेकडे जर असं तो जर इथं दाखवला तर दक्षिणेकडे ओके 30 मीटर अंतर चालल्यावर दक्षिणेकडे किती 30 मीटर, इथं 30 मीटर गेला आपण 30 मीटर ओके 30 मीटर अंतर चालल्यावर तो उजवीकडे वळाला. कुठं? उजवीकडे. खाली जाताना दक्षिणेकडे जाताना उजवी दिशा म्हणजे तुमची पश्चिम, उजवीकडे वळाला आणि 20 मीटर चालला. किती? 20 मीटर. आणि देन त्याच्यानंतर काय म्हणताय, तो पुन्हा उजवीकडे वळाला आणि 60 मीटर चालला. आता पुन्हा उजवीकडे जर असं जर म्हटलं तर लक्षात घ्या जरा आता थोडं, हा उजवीकडे वळाला आणि कुठं किती म्हणताय 60 म्हटलं तर एक्झॅक्टली याच्या इथं राहणार 60 मीटर चालला. किती? 60 मीटर. देन पुढं त्याला परत तो उजवीकडे वळाला, परत तो कुठं उजवीकडे. उजवीकडे म्हटलं तर या पद्धतीने इथे उजवीकडे वळून किती 20 मीटर. बरोबर 20 मीटर म्हणजे या लाईनीत इथं 20 मीटर होणार. मग हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला मित्र जरा लक्षात घ्या आता, हा 20 मीटर जात आहे. हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला इथे या पद्धतीने जर आपण जर इथे जोडलं तर हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. कोणत्या दिशेला व कोणत्या? बघा हा मूळ स्थान आहे, हा मूळ स्थान आहे. जर मूळ स्थानापासून जर विचार जर केला तर हा टोटल किती होता 60 पैकी हे 30 तर इकडचे किती राहणार 30. 30 तर आहे, 30 कुठं एकच ऑप्शन मध्ये ठोकून द्या, याला काही विषय नाही. आणि तसंही उत्तरेला आहे. या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा होता ना. पायथागोरस थेरम ना कोणताच नाही, तर डायरेक्टली फक्त इकडे जात आहे तिकडे जात आहे या पद्धतीने जरा विचार करणे होता. पुढं सकाळी ध्वजस्तंभाकडे तोंड करून नेहा उभी आहे. कुठं? ध्वजस्तंभाकडे. जर ध्वजस्तंभाची सावली तिच्या डाव्या हाताला, सकाळची वेळ आहे म्हणते. कुठली? सकाळी म्हटलं तर तुमचं रवी भाऊ किंवा सूर्य कुठं राहणार? पूर्वेला राहणार. कुठं राहणार? पूर्वेला. मग ध्वज तोंड करून उभी आहे. जर आता मला सांगा सूर्य किंवा लाईट ऑफ सोर्स म्हणजे तुमचं लाईट जिथनं येत आहे ते कोणत्या बाजूला आहे? पूर्वेला तुमचा लाईट असेल. सूर्य कुठं आहे? पूर्व दिशेला, सकाळची वेळ. मग सावली कुठं पडणार आहे? सावली काय त्याच्या अपोजिट दिशा म्हणजेच कुठं पडणार? पश्चिमेला पडणार. कुठं? पश्चिमेला. मग आता मला सांगा पश्चिमेला, मग पश्चिमेला सावली पडणार, म्हणजे पश्चिमेला कोणता हात पाहिजे? डावा हात. डावा हात पश्चिमेला असण्यासाठी तिचा चेहरा कोणता कुठं पाहिजे? मग चेहरा कुठं असणार आहे? जर सावली देन बघा आता, हा जर इथे तुमचं पूर्व दिशा जर आपण ही पूर्व जर कन्सिडर जर केली तर ही काय होणार? पश्चिम आणि उत्तर आणि हे दक्षिण. मग देन त्याच्यानंतर जर आपण इथे इथे जर ती कोण नेहा उभी जर असेल इथे आणि देन त्याच्यानंतर तिच्या डाव्या हाताला म्हटल्यानंतर पश्चिमेला तिची सावली पडायला पाहिजे. पश्चिमेला सावली पडण्यासाठी तिचा डावा हात पश्चिमेकडे येण्यासाठी ती कुठं पाहणे आवश्यकता आहे? तुमचं इथे उत्तरेकडे जर पाहिली तरच येणार, कारण दक्षिणेकडे तुम्ही बसा, व्यवस्थित बसले. हा देन मग आता देन दक्षिणेकडे जर पाहिले तर तुमचं दक्षिणेकडे म्हटलं डावा हात कोणता येणार? तुमचं पूर्व. म्हणून आता देन त्याच्यानंतरचा नेहाच्या पाठीमागील दिशा कोणती म्हणताय? तर आता हे उत्तरेकडे पाहत्या, पाठीमागील दिशा कोणती आहे? मग तुमची दक्षिण. पाठीमागील दिशा कोणती आहे? दक्षिण. असं तुमचं उत्तर आहे. जरा लक्षात घ्या व्यवस्थित. पाठीमागील दिशा कोणती आहे? पाठीमागील दिशा म्हटलं तर उत्तर. कोणती आहे? सॉरी काय ना, पाठीमागील दिशा म्हटलं तर दक्षिण. कारण पाहत कुठं आहे? उत्तरेला. दक्षिण. असं तिथं उत्तर येणार आहे दक्षिण. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले तितके टोल पडतात. जसं 1 वाजता 1 वाजता 1, 2 वाजता 2, म्हणजे तुमचा 12 वाजता किती टोल पडणार? 12 टोल पडणार. म्हणजे हे असंच नाही का रे 1 अधिक 2 अधिक 3, म्हणजे इथं काय होणार? n ची व्हॅल्यू किती? 12. मग n ×
n+1 डिवायडेड बाय 2 या फॉर्म्युल्यानुसार 12 गुणिला त्याच्या नंतरची संख्या 13 भागेल, कारण n+1 म्हणजे 12 अधिक 13 भागीला किती 2 म्हटलं तर उत्तर किती 6, 13×78. 78 हे फक्त दिवसातले म्हणजे पहिल्या 12 तासातले, नंतरच्या पुन्हा 12 तासातले किती, मग 24 तासात किती होणार, 24 तासात पुन्हा 78, 78 अधिक 78 म्हणजे उत्तर काय होतं तुमचं 156 एवढे तुमचं टोल पडणार, म्हणून ऑप्शन कोणता राहणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथं मेंटेन होणार. ते नेक्स्ट त्याच्यानंतरचं बघा आता पुढचं, एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम सकाळी 8:30 ला करतो, नंतर काय म्हणताय 9:20 ला करतो, नंतर बघा नंतर किती म्हणताय तिसऱ्या वेळेस 10:30 ला करतो. तर मला सांगा 8:30 वरून इथे म्हणजे 50 मिनिटाचा गॅप आहे, आणि देन त्याच्यानंतर इथे बघा 9 वाजून म्हणजे 9:20 ते 10:30 पर्यंतचा 50 नंतर किती 70चा गॅप आहे, 70 मिनिटाचा, म्हणजे देन त्याच्यानंतर तर पुन्हा एक तुमचं किती वाजता म्हणतं 12 वाजता. मग 12 वाजता जर असं जर म्हटलं तर 12 म्हटलं तर किती होत आहे दीड तास म्हणजे 90 मिनिटं. इथं काय होतं बघा 50 70 90 नंतर येणार किती होणार मग 110, 20 न फरक आहे, 110 मिनिटानंतर तो पाहणार म्हणजे वाढवत नेत आहे, आणि देन त्याच्यानंतर 110 मिनिटे म्हटलं तर काय होणार 1 तास आणि 50 मिनिटे, 1 तास 50 मिनिटे, एक म्हटलं तर 1:50 असं तिथे वाजणार आहे, 1:50 मिनिटे, म्हणून उत्तर कोणतं येणार 1:50. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. दे नेक्स्ट आता बघा हा क्वेश्चन, मला सांगा तुम्हाला कोणाचा उत्तर विचारताय टीए टा, ओके टीए जर विचारताय तर मला सांगा टीए आहे कुठं, ने टीए जा अशा पद्धतीने आहे, तर कम अँड गो अशा पद्धतीने विषय आहे, कम अँड गो. मग कम अँड गो जर असं जर असेल तर पुढचं जर आपण जर ने टीए जा असं म्हटलं तर कम अँड गो. मग कम अँड गो जर असं जर म्हटलं आपण तर काय होत आहे बघा, लक्षात घ्या आता पुढचं, आता इथे टीए पाहिजे, मला सांगा देन त्याच्यानंतरचं मग बाकीचे कोणी डबल आले का ते पाहून घेऊ आपण. आता इथला जो आहे टा आता आहेच आहे, देन त्याच्यानंतर जा 2 ठिकाणी आहे का पहा बरं जा, हा मग जा तुमचं इथे लक्षात घ्या जा कुठं आहे, इथे तुमचा जा 2 ठिकाणी आला, तो नको पाहिजे, 2 ठिकाणी आला म्हटलं तर आपल्याला तिथं टीए कुठं आहे का पुन्हा कुठंच नाही, एकाच ठिकाणी आहे, म्हणजे जा तुमचा एक त्याच्यातला कोणतं तरी 2 ठिकाणी पाहिजे, जा 2 ठिकाणी, ने बघा नेचा जर विचार जर केला तर ने सुद्धा किती ठिकाणी 2 ठिकाणी आहे, म्हणजे हा सुद्धा नाही, तर त्यांच्यामधला एकाच ठिकाणी असणारा कोणता आहे तो. आता मला सांगा इथं कम कुठं 2 ठिकाणी आला, इथं बघा इथे कम आहे इथे कम आहे, गेट कॅन्सल झाले, देन त्याच्यानंतर अँड आणि गो, अँड आणि इथं अँड आलं इथं अँड आला, म्हणजे इथला 2 कॅन्सल झाले, ते 2 कोणासाठी ने आणि जा साठी आहे, मग टीए बरोबर का होणार सांगा, जो उर्वरित आहे तोच राहणार म्हणजे गो राहणार, असं या पद्धतीने तुमचं उत्तर राहील, म्हणून ऑप्शन कोणतं येईल, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा होता. 2000 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता, अशा पद्धतीने आहे. 2000 मध्ये कोणता दिन म्हणताय, शिक्षक दिन, शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. देन गुरुवार, कोणता वार, गुरुवार. मग नंतर कधी म्हणतात 2001 चा प्रजासत्ताक दिन, 2001 चा प्रजासत्ताक दिन. मग आता देन प्रजासत्ताक दिन म्हटलं तर 26 जानेवारी. मग आता देन त्याच्यानंतरचं बघा 26 जानेवारी म्हटल्यानंतर कोणता वार येईल, तर यापासून सप्टेंबरचे मला सांगा किती, 5 आपण वापरलं, एकूण 30 दिवसापैकी 25 दिवस तुमचे आता बॅलन्स आहे किती 25, आणि ऑक्टोबरचे किती आपण 31 घ्या किंवा 3 घ्या, काही विषय नाही, 7/28. देन नोव्हेंबरचे किती होत आहे, नोव्हेंबरचे 2, आणि डिसेंबरचे किती होत आहे 3, आणि देन पुन्हा जानेवारीचे किती होत आहे सांगा बरं, जानेवारीचे तुमचे 26. अशा पद्धतीने सर्वांचे टोटल जर केलं तर सांगा आता 25 आणि 26 51 3 किती होत आहे 54 2 56 3 किती होत आहे 59 म्हटलं दिवसातला गॅप, या आलेला गॅपला काय करतो आपण 59 भागीला 7 करतो, बाकी काढून घेतो, बाकी किती होत आहे सांगा. मग आता सांगा
साती आठी 56 म्हणजे बाकी किती राहिले 3. बाकी 3 राहणे म्हणजे तुमचं गुरुवार नंतरचा +3 करणे. गुरुवार नंतरचा +3 म्हटलं तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं तुमचं उत्तर तिथे येणे आहे. रविवार इथं करेक्ट आन्सर, म्हणून उत्तर कोणता ना ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचं बघा पुढचं, जर वर्षाचा पहिला दिवस जर रविवार असेल तर 2012 सालात किती बुधवार येतील. हा आता 2012 हा कोणता वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये दिवस किती असतात? 366. मग 366 जर 365 असेल तर तुमचा एक दिवस बॅलन्स राहतो. 366 असेल तर किती दिवस? 2 दिवस बॅलन्स राहतात. म्हणजेच किती आठवडे? 52 आठवडे. 52 आठवडे आणि काय रे? 2 दिवस. 52 आठवडे आणि 2 दिवस. मग मला सांगा 52 वेळा तर सर्वच येणार आहे. मग कोणते रिपीट न म्हणजे एक्स्ट्रा रिपीट होणार आहे? हे 2 दिवस. 2 दिवस कोणते राहते? वर्षाचे सुरुवातीचे 2 म्हणजे 1 तारीख, 1 आणि 2 तारीख असं राहणार. मग 3 तारखेचा वार नाही म्हणजे 1 तारखेला. मग आता सुरुवात कोणाला होत आहे? पहिला दिवस रविवार म्हणजे 1 तारखेचा जर रविवार असेल तर तुमचा 2 तारखेचा वार कोणता येणार? सोमवार. हेच 253 वेळा येतील. पण बाकीचे वार तुमचे काय किती वेळा येतील म्हटलं तर ते बाकीचे वार म्हणजे हा जो 1 तारखेचा वार रविवार म्हटला, रविवार आणि सोमवार, मग बाकीचे सर्व वार किती वेळा येतील? 52 वेळा. म्हणून उत्तर कोणता येणार? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन त्यानंतरचं बघा, ए गुणिला बी म्हणजे ए हे बी चे वडील आहे. ए मायनस बी म्हणजे, आता बघा एवढं काही वाचत बसण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण जम्प करायचा क्वेश्चन कडे. पी प्लस क्यू गुणिला आर भागीला एस. आता मला सांगा, आता इथं कोडिंग जे आहे ते वाचूया. प्लस आहे, प्लसला काय म्हणता सांगा? ए ही बी ची आई आहे. ए ही बी ची आई आहे म्हणजे आई म्हणताय, पहिल्या व्यक्तीचा बोलला. हा, आणि त्याच्यानंतरचा गुणाकाराचा काय? गुणाकार. ए बी चे वडील आहे. वडील आहे, वडील. देन भागाकार म्हणजेच काय आहे? भाऊ. काय आहे? भाऊ. मग आता यानुसार जर आपण जर विचार जर केलो, याचा डायग्राम काढलं, पी आई आहे फिमेल कोणाची? क्यू ची. आणि क्यू वडील आहे. वडील म्हटलं तर प्लस आणि कोणाचं? आरचं. आर भाऊ आहे मेल बरोबर कोणाचं? यसचं. मग यसचं आपल्याला लिंग माहिती आहे का? एकतर प्लस आहे आणि एकतर मायनस. शेवटच्या व्यक्तीचं लिंग काढता येत नाही, अफवा तुमचा पती पत्नीचं. ठीक आहे. देन मग आता देन आर चे पीशी नाते काय? आर चे पीशी नाते काय? आर हा पीचा कोण? आर हा पीचा कोण? तुमचा नातू अशा पद्धतीने राहणार. कारण आजीचा किंवा आजोबाचा तो नातूच आहे. त्याच्यामुळे तुमचा कोणता येणार? ऑप्शन ए. फक्त एकदा डायग्राम जर तिथं व्यवस्थित जर काढले तर डेफिनेटली उत्तरापर्यंत जाताच येणार आहे. देन त्याच्यानंतरचा बघा आता, कुटुंब, भाऊ आणि बहीण. मग हे सोपंच आहे बघा. कुटुंब म्हटलं तर मोठा घटक, त्याच्यामध्ये भाऊ आले आणि बहीण आले. भाऊ आणि बहीण अशा पद्धतीने दोघे आले म्हटलं ते बहीण भाऊ म्हटलं तर ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. सोपा क्वेश्चन होता अत्यंत. देन मग हा बघा, हा क्वेश्चन यामध्ये दिलेल्या आकृती एकूण किती त्रिकोण व चौरस दोन्ही आहे म्हणतात. चौरस आणि त्रिकोण जर म्हटलं तर बघा आता देन त्याच्यानंतरचा चौरसांचा विचार जर केला तर आपण लक्षात घ्या, इथे चौरस म्हटलं तुमचा याच पद्धतीने मोठ्या याच्यामध्ये असं आहे. ठीक आहे. देन पुढे जर आपण जर पुन्हा एक अजून एक जर बॉक्स जर तिथे मेंटेन जर केला तर या पद्धतीने इथे तुमचा अजून एक असा एक आहे. ठीक आहे. तर यापासून तुमचे किती होणार? 5. 1 2 1 2 1 2 3 4 आणि 5 वरचा 1 2 3 4 आणि 5. 5 अधिक 5 हे किती होणार? चौरस किती होत आहे सांगा? चौरस तुमचे किती होत आहे? 10. आणि देन त्याच्यानंतरचं मला सांगा, त्रिकोण जर मोजायचं जर झाला तर त्रिकोण मध्ये आता बघा, प्रत्येक याच्यामध्ये तुमचा आतमधला जर विचार जर केला तर हा असा एक डायग्राम आहे बघा. 1 2 असा एक डायग्राम आहे. ठीक आहे. हा जो डायग्राम आहे. ठीक. देन यामध्ये तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये टोटल किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा डबल तेवढेच होते, 16 होते. का कसं होते लक्षात घ्या. जर याचं जर आपण जर मोजलं तर आता बघा, जर आपण जर असं या पद्धतीचा जर अँगल आहे 1 2, ठीक आहे, 3 4 आणि 3 ते त्याच्यानंतरचा, मग आता ते पुढचं जर आपण इथं अँगल जर एक 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 जर विषय जर केला, इथं बघा एक, मग हाई अँगल तिथे निर्माण होतो. असा एकंदरीत तुमचा हा अशा पद्धतीने एक, त्याच्या अपोजिट 2,
त्याच्या ऑपोजिट हा 3, हा 4. मग देन त्याच्यानंतर हा एक बघा, हा एक असं या पद्धतीने एक, आणि देन त्याच्यानंतर अपोजिट 2, त्याच्यानंतर हा अपोजिट, हा अपोजिट, असं एकंदरीत किती होत आहे 8, 8 आणि 8 किती होत आहे तुमचं 16. 16 एकापासून पुन्हा त्याच्या वरती सुद्धा तसंच आहे ना, अजून एक डायग्राम जर आपण जर इथे काढलं तर वरचा मोठा अँगलचा सुद्धा तुमचा काय येणार तिथे प्लस, आणि प्लस वरून तुमचा असं जर इथे जर मेंटेन जर केला तर इथे सुद्धा तुमचे किती होत आहे 16. 16 आणि 16 किती होत आहे 32. 32 त्रिकोण आणि 10 चौरस असं येणार ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर राहणार. असं क्वालिटी क्वेश्चन तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्र. तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, हो द्या लाईक आणि शेअर सुद्धा पटापटा करून टाका तुमच्या मित्रांपर्यंत. जर लक्षात घ्या पुढं, हा ए बी ए सी, ए बी सी अशा पद्धतीने रिकामी जागा. आता रिकामी जागा किती 1 2 3 4. तर आपण आता इथं या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण पूर्णपणे मोजून घेतो. 1 2 आहे तुमचे पूर्णपणे अक्षर मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 म्हटलं तर एक तर 4चा किंवा 5चा असा विचार जर केला तर मला सांगा इथं बघा ए बी आहे, पुन्हा ए, पुन्हा असं काही रिदम व्यवस्थित लागत नाहीये 2चा किंवा 4चा अशा पद्धती. पण आता इथे एक रिदम असं लागू पडत आहे बघा, ए बी पुन्हा पुन्हा तेच रिपिटेशन होत आहे. ए नंतर जर मी म्हटलं ए बी आणि सी जर म्हटलं ए बी सी, ओके, देन म्हणजे हा 1 2 3 हा 5वा म्हणजे हा रिकामी जागा होता. पुन्हा जर जसं जमते का बा, पुन्हा ए बी सी आहे, ए बी सी आणि देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं जर डी जर लिहिलं ए बी सी डी, म्हणजे बघा ए बी ए बी सी ए बी सी ए बी सी डी, मग पुन्हा रिदम काय लागणार ए बी सी डी ई अशा पद्धतीने राहणार. म्हणून आता मला सांगा ए बी सी डी इथपर्यंत संपला, ए बी सी डी ई, ई इथं येणार म्हणजे हे संपला ए बी सी डी ई, आणि नंतरचा कोणता येणार एफ, अशा पद्धतीने इथे एफ येणार. म्हणजेच काय होतं सांगा, पहिल्या याच्यात काय टाकलं आपण बी, आणि दुसऱ्या याच्यात काय टाकलं आता दिन त्याच्यानंतरचं ए बी सी डी टाकला. काय टाकलं डी, म्हणजेच तुमचा बी डी ई एफ असं तुमचा ऑप्शन कोणता आहे तो तुमचा उत्तर आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. हे मात्र नक्की समजत आहे का. मग असं नेहमी नेहमी 2 2चा 3 3चा 4 4चा गट राहीलच असं नाही, तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा रिदम लागू शकतो. जरा थोडं लक्षात ठेवा. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा याचं. आता हा जो लॉजिक आहे तुम्हाला जर लागलं तर लवकरच तिथे मेंटेन होणार, नाही तर तुम्हाला किती आदळआपट केलं तर त्या परीक्षा सेंटरमध्ये हॉलमध्ये येणे नाही. म्हणून कधी कधी जर हा जर पहिलाच क्वेश्चन असेल म्हणजे सुरुवातीला सोडवताना याला मोजून 15 ते 20 सेकंद द्यायचे. जर आलं तर ठीक, नाही आलं तर रामराम ठोकायचा, पुढे चालला जायचा. ठीक आहे. देन पुढे जर आपण जर विचार जर केला याच्यामध्ये लॉजिक काय, तर वरच्या 3 अंकांचा मग मोठ्या अंकाशी आहे 3 गुणिला 2 गुणिला 6 गुणिला 3 गुणिला 2 जर म्हटलं तर किती होत आहे 6 गुणिला 6, 6 गुणिला 6 म्हणजे किती होत आहे 36, आणि 36 तो मधली. मग आता तिकडचा तुमचा मेंटेन होतं बघा, इथे सुद्धा तेच आहे 12 का 72, 72 आणि गुणिला 2 म्हणजे किती होतं 144. मग आता देन त्याच्यानंतर इथं काय होतं सांगा बरं, 11 गुणिला 2 गुणिला 6 म्हणजे 11 6 66, 66 दुने किती होते 132 असं तुमचं उत्तर येणार आहे. 132 कोणता येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन होणार आहे. देन नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचा बघा आता पुढचा क्वेश्चन. मग 25 225 12 81 169 49. आता बघा इथं तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे, इथंही तुमचं पूर्णपणे वर्ग 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 आहे, इथे वर्ग वर्ग आणि आणि इथंही कोणता तरी वर्ग यायला पाहिजे, पण सर्वच्या सर्वच वर्ग द्या. आता फसला गणित, समजत आहे का. मग आता काय करायचं बघा, याच्यावरून 225चा जर वर्गमुळाचं जर आपण जर काढलं आणि अधिक तुमचा इकडच्या शेवटच्या वर्गमुळाचं जर काढलं आणि भागीला जर 2 जर केलं तर मधली संख्या येते बघा. आता जर सांगा 25 कोणाचा आहे 15, 15 अधिक किती रे 9 म्हटलं तर भागीला 2, 15 9 किती होतं 24, 24 भागीला 2 म्हणजे उत्तर किती होतं 12. मग मधली संख्या 12. अशाच पद्धतीने नंतरचा येते का पाहून घेऊ. आता मला सांगा इथं तुमचं याच्या ठिकाणी तुमचा एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे रूट 121 असं राहणार, अधिक रूट एक्स असं तुम्हाला काढावं लागेल, आणि डिवायडेड बाय 2 बरोबर म्हणजे किती 7 यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता देन त्याच्यानंतर मला सांगा इथं डायरेक्टली पुटअप करून तसंही उत्तर काढता. 121 म्हणजे 11 अधिक रूट एक्स असं राहणार. हा 2 तिकडे जाऊन काय होणार तुमचा 2 गुणिले 7 म्हणजे 14. मग आता देन त्याच्यानंतर रूट एक्स बरोबर हा 11 तिकडे जाऊन काय होणार 14 वजा 11 म्हणजे
किती 3, मग आता रूट एक्स म्हणजे 3 बरोबर, तर रूटला कॅन्सल करण्याचं स्क्वेअर करावं लागतं. एक्स बरोबर किती 3चा वर्ग, 3चा वर्ग किती 9 जर इथं ठेवला असता तुमचं उत्तर बरोबर आला असता. मग स्टारच्या ठिकाणी काय येणार 9. अशा पद्धतीने आपण हे बुद्धिमत्तेचे एक टॉप लेवलचे क्वेश्चन आपण तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तर तुम्ही बघितलेच आणि देन इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. मग असेच क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला नवनवीन क्वेश्चन तुम्हाला मिळत राहतील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता लाईक केले नसणार तर एकदा लाईक ठोकून द्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.